Jax. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाऊची यूट्यूब चॅनल होती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण बनवला CapCut ॲप्लिकेशनवरून आणि आजचा व्हिडिओ आपण Instagram रील्सवरती खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. आणि आजचा व्हिडिओ त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा मॉडेल इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज सिलेक्ट केला आहे. तर मॉडेलची इमेजच्या खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओचा ऑप्शन भेटेल. तिथं जा. पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. तुम्ही तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. अशा पद्धतीने आपण घेतलंय सॉन्ग. मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला सॉन्गपर्यंत घेऊन टाका. अशा पद्धतीने. तो पुढचा पार्ट आहे CapCutचा, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता सॉन्ग आणि फोटो फाईल आपली इथे रेडी आहे. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे, भरपूर जणांचे अशा साईजमध्ये फोटो नाही आहेत. तर खाली असे भरपूर ऑप्शन, एक तुम्हाला रेटिओचं ऑप्शन भेटेल इफेक्टच्या शेजारी. ते रेटिओच्या ऑप्शनवर क्लिक करा. साईज 9.16 सिलेक्ट करायची, एक नंबरची फ्रेम तिला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. एवढं केल्यानंतर फोटो इथं तुमच्या हिशोबाने एकदम सेट करून घ्यायचं फुल. ऑलरेडी जर तुमचा कमी असला अशा पद्धतीने, तर खाली असं भरपूर ऑप्शन भेटतं. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. स्क्रोल डाऊन करा, खाली भरपूर ऑप्शन भेटतं. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. तिथं जाऊन वर स्केलचं ऑप्शन भेटेल. तिथं जाऊन तुमची साईज एकदम कंप्लीट 100 करायची. अशा पण साईज इथं पूर्ण फिल करून टाका फोटो तुमच्या हिशोबानुसार. एवढं केल्यानंतर इथे येस म्हणा. तर एवढं झाल्यानंतर बीट आणि इफेक्ट सर्व कशी काय लावायचं तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आता पहिले बीट आहे आपलं 2 सेकंद. तर 2 सेकंद राहिल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा. इथे एक नंबरचा ऑप्शन भेटेल म्हणजे स्प्लाइट. तर स्प्लाइट नावाच्या ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं लागलं तुमचं म्हणजे पहिलं बीट. तर बीट आपलं आहे ते पहिलं म्हणजे 2 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं 4 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं 6 सेकंद. आणि त्यापुढचं बीट आपलं 8 सेकंद. अशा पद्धतीने. तर एवढं केल्यानंतर आता बघू शकता भरपूर जण की एक मॉडेलची इमेज असतो, काही जास्त असते. तर बघू शकता काही 2 असले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तुम्हाला मी सांगतो. तर पहिले इमेज आहे तसाच ठेवायचा. तर आपलं पहिलं बीट लागले ते म्हणजे 2 सेकंद. त्यापुढचे जेवढे इमेज आहे, जर कोणाक असेल डबल इमेज तर तुम्ही चेंज करू शकता. तर चेंज करायचा कसा, तर मॉडेलची इमेज क्लिक करा 2 नंबरच्या. खाली एक रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. स्क्रोल डाऊन करा. एक रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल डुप्लिकेटच्या शेजारी. रिप्लेस नावाचा ऑप्शन क्लिक केला तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाईल. आणि जो तुमचा मॉडेलची इमेज आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यापुढे तुम्ही सर्व तिथं रिप्लेस करून टाका लास्टपर्यंत. असे पण केल्यानंतर तुम्हाला याचं पहिलं बिटो म्हणजे 2 सेकंदवर त्या व्हाईट बिटो क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं पुल आउट इफेक्ट लावायचा. त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा खालून इथे यस म्हणा. परत 2 नंबरच्या व्हाईट बिटो क्लिक करा. परत तिथं लावायचा व्हाईट फ्लॅश नावाचा इफेक्ट. साईज 0.1 सेकंद ठेवून इथे यस म्हणा. परत 3 नंबरच्या व्हाईट बिटो क्लिक करा. अशा पद्धतीने तिथं लावायचं तुम्हाला पुल आउट. साईज 0.1 सेकंद ठेवली इथे यस म्हणतो. परत व्हिडिओच्या लास्टचं बीट आहे त्या बिटो क्लिक करा व्हाईट बिटो. तिथं लावायचं तुम्हाला व्हाईट फ्लॅश. अशा पद्धतीने सिलेक्ट करून इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर पहिले इमेज क्लिक करा मॉडेलच्या. 2 नंबरची इमेज क्लिक करा मॉडेलच्या. ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल तुम्हाला खाली. ॲनिमेशनमध्ये जा. तिथं गेल्यानंतर वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. इन आउट कॉम्बो. तो कॉम्बोमध्ये या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. खालून साईज एकदम फुल ठेवून इथे यस म्हणा. परत 2 नंबरची इमेज क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता 2 नंबरची इमेज क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला कीचं ऑप्शन भेटेल. इथं व्हिडिओ आपण चालू बंद करतो त्याच्या शेजारी की नावाचा ऑप्शन भेटेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला एक रेड पट्टी येईल. तुम्हाला डायरेक्ट असं नॉर्मली पुढे यायचं. परत तिथे की मारा आणि बेसिकमध्ये जा. बेसिकमध्ये गेल्यानंतर स्केलवर या. साईज माझी 100 ती लक्षात ठेवतो. तुमची जी असेल तुम्ही ती लक्षात ठेवा. तिला मी अशा पद्धतीने झूम करून टाकतो. 110 करतो. परत पुढे येतो आपण झालं कंप्लीट सर्व बॅक. परत त्या मॉडेलची इमेज क्लिक करा. बेसिकमध्ये या. अशा पद्धतीने स्केलवर जा आणि परत एक की मारा. ती माझी होती 100 तर तिला मी घेतो इथं 100 करून इथे यस म्हणतो. एवढं केल्यानंतर हा एक तुम्हाला ॲनिमेशन बघू शकता. तुम्हाला अशी भेट दिसून जाईल. एवढं केल्यानंतर परत त्या पुढची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा.
परत तिथं लावायचं तुम्हाला रॉक वर्टिकलवाला, त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि ती यस म्हणा. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर तुम्हाला हे ॲनिमेशन लावायचं आहे. एवढं झाल्यानंतर इफेक्टमध्ये या खाली. इफेक्टमध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ओपनिंग क्लोजिंगमध्ये या. तिथं तुम्हाला डायमंड झूम नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायची, इथे यस म्हणा. अशा पद्धतीने पण तुम्हाला ॲड करून घ्यायचं डायमंड झूम. अशा पद्धतीने त्याला पुढून थोडं कमी करून टाका. ॲडजस्टमध्ये जा आणि त्याची इंटेन्सिटी आहे ती 100 करायची, यस म्हणा. अशा पण तुम्हाला दिसून जाईल. आणि तुम्हाला यायचं म्हणजे तर 1 सेकंदवर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, ट्रेंडिंगमध्ये या. इथं तुम्हाला स्लाइड फ्लिकर नावाचा इफेक्ट भेटेल. नाही भेटला वर सर्च करा 100% भेटणार. त्याला घेतो मी एवढ्या पार्टपर्यंत ॲड करून. अशा पद्धतीने ॲडजस्टमध्ये जा आणि त्याची स्पीड पुरी 100 करून टाकणे, ती यस म्हणा. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यायचं, सिलेक्ट केल्यानंतर त्याला लास्टपर्यंत घेऊन टाकायचं. ॲडजस्टमध्ये जा आणि त्याची इंटेन्सिटी आहे ती 57 ठेवा आणि ती यस म्हणा. एवढं केल्यानंतर फायनली व्हिडिओ रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.